हाय फ्रेंड्स, मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रतू ट्विन्स मॉमी. तर आता दुपारचा 1 वाजला आणि माझे सगळे कामं झाले ते. तर आता मला बाळांसाठी बनवायची खिचडी. दोघं पण उठले ते, त्यांचं पण आवरून झालंय सगळं. तर त्यांच्यासाठी आता त्यांना चारायला खिचडी बनवते आणि मला तूप बनवायचं. मी नेहमी घरगुती तूप बनवत असते. तर आता गेली वर्ष झाले मी तूप घरीच बनवते. तर अगदी झटपट अर्ध्या तासामध्ये बनवून तयार होतं. तर ती रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि चला तर मग बघूयात आपण तूप कसं बनवायचं ते. बाळांसाठी खिचडी, त्यासाठी इकडे टोमॅटो घेतले, लसूण घेतलाय थोडासा, आणि याच्यात पालक, मुगाची डाळ, तांदूळ आणि गाजर, आणि आणखी जर तुमच्याकडे घरात कोणती भाजी असेल ती टाकली तरी चालते. माझ्याकडे सध्या एवढ्याच भाज्या होत्या, सो मी याच टाकले. आणि आता इकडे मी बाळांच्या खिचडीसाठी फोडणी देते. काही नाही, नॉर्मली त्याच्यात जिरे, मोहरी आणि कढीपत्ता वगैरे घालत असते. फक्त भाज्यांचा समावेश त्याच्यात जास्त करण्याचा प्रयत्न करते, कारण बाळांसाठी भाज्या अशा उपयुक्त असतात. तर मी त्यात पालक टाकली, आणि पालकमध्ये कॅल्शियम वगैरे, मॅग्नेशियम, आयरन 15% आयरन असतं. त्यामुळे ते पालक बाळांसाठी खूप फायद्याचं असतं, त्यामुळे ते मी टाकत असते. आणि बऱ्याचशा भाज्यांचा पण समावेश आपण करू शकतो. तर इकडे आता मी खिचडीला फोडणी दिली आहे, आणि खिचडी अगदीच 1-2 ते 3 शिट्ट्यांमध्ये शिजून जाते. आणि मुळात इंद्रायणीचा भात असल्यामुळे तो लवकर शिजतो. 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये आता खिचडी होऊन जाईल. तर तोपर्यंत मग मी तूप बनवायसाठी साठवून ठेवलेली आहे, ती बाहेर काढून घेते. साय, ही साठवलेली साय, घरात रेग्युलर दूध येतं त्याची साय साठवलेली आहे. एवढी अशी साय ही. तर याचं आपण आता तूप बनवूया. तर त्यासाठी मिक्सरचं भांडं, त्यात आपण हे जास्त मोठं भांडं असेल तर जास्त काढू शकता. छोटंच भांडं आहे, त्यासाठी अगदी 2 एवढी घेतली आहे मी. एवढी साय घेतलेली मी काढून घ्यायचं. आणि आता ही मिक्सरला यात थंड पाणी ओतायचं. थंड पाणी ओतलं की तूप थोडंसं लवकर जमतं. आणि एक टीप आहे मैत्रिणीने, एका खटक्यावरतीच मिक्सर चालू ठेवायचा, नाहीतर जास्त आपण फास्ट केलं ना की ते तूप गरम पडतं आणि तूप बनत नाही मग त्यापासून. त्यासाठी मग ते एका सिंगलवरती ठेवायचं. थंड पाणी पूर्ण एकदम ओतायचं नाही, जसं लागेल तसं थोडं 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 ओतायचं. शेवटची बॅच आहे, याच्यातून असं छान असं लोणी निघाले. आता हे मी स्लो गॅस करून थोडा वेळ कडकायला ठेवते. ते अगदी तूप असं पातळ झालं की तयार झालेलं लगेच समजून येतं आपल्याला. तसं तयार झालं की मी तुम्हाला दाखवते. आणि आता इथं तूप गाळून घेतलं, एवढं असं तूप निघाले त्यापासून. आणि संध्याकाळच्या चहासोबत होता वडापाव. आणि इकडे मी संध्याकाळची जेवणाची तयारी करते. काही नाही, साधं वरण भात आणि मेथीची भाजी आणि भाकरी बनवल्या होत्या. भात तर आधीच झालेला आहे. इकडे मी वरणाला फोडणी वगैरे दिली आणि मेथीची भाजी वगैरे बनवते, कारण आज उपवास होता आईंचा. मग त्यासाठी सगळं चाललं होतं. तर इकडे मी कांदा वगैरे चिरून मिरची वगैरेची फोडणी दिली. आणि मेथीच्या भाजीत मी आज डाळ टाकणार होते, सो मग ती डाळ पण टाकून घेते. आणि माझ्या आवाजाकडे जरा इग्नोर करा, कारण माझा घसा बसलाय, त्यामुळे माझा आवाज असं येत असेल तुम्हाला, तर प्लीज इग्नोर करा. आणि इकडे मी भाजी वगैरे टाकून घेतली आहे. आणि वरण झालं होतं तयार, तर मग ते बाजूला उतरून घेतलं. आणि इकडे ओटा क्लीन करून घेते. ओटा क्लीन केला की कसं भाकरी करायला छान वाटतं, आणि ओटा क्लीन असेल तर मग स्वयंपाक करायला पण चांगलंच वाटत असतं. तर मग भाकरी बनवताना मी असा ओटा वगैरे क्लीन करून घेत असते. तर आता ओटा क्लीन झालाय, आणि इकडे तोपर्यंत शरू आलाय, आणि त्याचं म्हणणं आहे की मला उचलून घे. त्याला असं मी स्वयंपाक वगैरे करत असताना तो असा मध्ये मध्ये येतच असतो की थोडंसं उचलून घे,
आणि मग त्याला थोडंसं उचलून वगैरे घेतलं की मग तो जातो परत खेळायला. आता त्याला खेळायला ठेवलंय आणि तोपर्यंत मी इकडं भाकरीचं पीठ मळून घेते आणि भाकरी बनवून घेते. इकडे आता माझ्या भाकरी पण तयार आहेत, वरण पण झालेलं आहे, भात तर आधीच शिजवलेला आहे, सो भात पण तयार आहे आणि इकडे भाजी थोडीशी शिजते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.